हॅलो टीचर्स, वेलकम बॅक. तर आज आम्ही पोवया एरिक्सन्स 8 स्टेजीस ऑफ सायकोसोशल डेव्हलपमेंट. 8 स्टेजीस आसा आनी सगळी 8य स्टेजीस व्हेरी इम्पॉर्टंट. मोस्टली हाजेर क्वेश्चन विचारता. तर एरिक्सन हे एक सायकोलॉजिस्ट. तर तांच्यांनी सांगलें की एक मनीस जो फ्रॉम बर्थ टू तांचे लेटर एडल्टहूड ते कितले लायफान कशे स्टेजीसांतल्यान ते पास जाता हें ते सांगतात. आनी तातूंतल्यान ते कशे ग्रो करता एक मनीस, तर ते पळोवया. फर्स्ट स्टेज आसा ट्रस्ट वर्सीस मिसट्रस्ट. तर ही स्टेज बर्थ टू 1.5 इयर्स, 1.5 वर्साचो भुरगो आसता, बर्थ टू 1.5 वर्साचे ह्या वयाचेर आसतना ही स्टेज ते एक्सपिरियन्स करतात. ट्रस्ट नाव ट्रस्ट म्हणजे आतां भुरगो जेन्ना ल्हान आसता, बर्थ जालो की तो भुरग्याक आमी कॅर दितात. मोस्टली पेरंट्स कॅर करतात. इफ पेरंट्स पॉसिबल आसना पेरंट्सांक, जाल्यार आमी कॅर गिवर्स दवरतात. जर कॅर गिवर्स त्या भुरग्याक बरो लव दिता, खूब बऱ्या तरेन पळयतात, पेरंट्स खूब बऱ्या तरेन पळयतात, जाल्यार ताज्या वयल्यान एक त्या भुरगो ट्रस्ट करपाक शिकता. ओके, आपूण आपल्या सरावंडींग जे लोक आसा तांचेर आपूण ट्रस्ट करपाक शिकता. जर बट इफ ताच्या ओपोजीट जर त्या भुरग्याक जर निग्लेक्ट केलें, ताका हार्शली ट्रीट केलें, ताका तापयलो, जाल्यार तो भुरगो भंय ताच्या मनान भंय निर्माण जाता. तर तो ट्रस्ट करपाक पावना भुरगो आनी ताच्या मदीं डेवलॉप जाता तो मिसट्रस्ट. देन नेक्स्ट इज ऑटोनॉमी वर्सीस शेम एंड डावट. तर ह्या वयाचेर दॅट इज फ्रॉम 1.5 इयर्स टू 3 इयर्स भुरग्याक कितें करपाक जाय, आमी एनकरेज करपाक जाय. भुरगो आपूण जावन चलपाक सोदता, आपूण जावन आपल्या हातान खावपाक सोदता, तर भुरग्याक एनकरेज करपाक जाय. जर एनकरेजमेंट दिलें जाल्यार त्या भुरग्या मदीं जाता तें डेवलॉप तें ऑटोनॉमी, इंडपेंडन्स. आपूण जावन करपाक ताका जर एनकरेज केलें जाल्यार तो इंडपेंडंटली करपाक सोदता. तेंच जर तांकां तापयलें, ना तूं हें करनाका, तूं तें करनाका, जर ताका क्रिटिसायज केलें, जर कंट्रोल केलें, जाल्यार भुरग्या मदीं जाता तो डेवलॉप शेम एंड डावट. तो आपल्याचेरूच डावट करपाक लागता. आपूण करपाक शकना काय म्हणून आपल्याक तापयता, अशें तांच्या मदीं निर्माण जाता. देन नेक्स्ट स्टेज इज इनिशिएटीव वर्सीस गिल्ट. तर ह्या स्टेजीचेर म्हणजे 3 to 6 इयर्स, दीस स्टेज इज ऑल्सो कॉल्ड एज अर्ली चायल्डहूड. तर ह्या स्टेजीर भुरगो एक क्वेशन विचारता आपल्याकूच की आपूण कितें आपूण इज इट ओके फॉर मी टू मूव, एक्ट एंड डू, आपूण हें करपाक शकता काय. ती आपूण भुरगीं क्वेशन्स विचारता. तो आतां तुमकां खबर आसतलें. नॉर्मली 3 ते 6 वर्साच्या भुरग्यांक खूब क्वेशन्स आसता. जर तांकां आमी एनकरेज केलें, क्वेशन्स विचारले, आमी तांकां बरे भशेन आन्सर्स दिली, जाल्यार तांच्या मदीं ती इनिशिएटीव घेतात मुखार लायफान. ऑर सपोज तांकां आमी डिस्करेज केलें, तांकां जर सांगलें नाका तूं विचारनाका क्वेशन्स, बेश्टेच कित्याक विचारूं नाका अशें जर केलें, तांकां डिस्करेज केलें, जाल्यार तांकां अशी गिल्टी फील जाता आनी ती मागीर भितात कसलोय इनिशिएटीव घेवपाक. तर ही स्टेज थर्ड स्टेज, इनिशिएटीव वर्सीस गिल्ट. फोर्थ इज इंडस्ट्री वर्सीस इनफेरियोरिटी. आतां ह्या स्टेजीचेर भुरगीं स्कुलान वतात, 6 to 12 इयर्स. ती पार्टिसिपेट करतात एक्टिविटीजान आनी स्कुलान ती अभ्यास करतात. जर ती बरी सक्सेसफूल जाली, स्कुलान बरे रँक येतात, बरी शिकतात, जाल्यार तेंच्या मदीं एक इंडस्ट्री बिल्ड जाता, म्हणजे कॉम्पिटन्स. म्हटल्यार बरें बरें जाता सगळें आनी ती तेंच्या एक बरो तेंकां कॉन्फिडन्स येता. आनी तेंच जर ती परत परत फेल जाता आनी पेरंट्स जर तांकां प्रेज करना, टिचर जर तांकां प्रेज करना, जाल्यार तांच्या मदीं कितें तरी आपूण इन्फेरियर, आपूण एक कमी अशें तांच्या मदीं फील येता. तर हें सगळें जाता 6 to 12 इयर्स. देन नेक्स्ट स्टेज इज आयडेंटिटी वर्सीस रोल कन्फ्युजन. सो दीस स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. 12 to 18 इयर्स म्हटल्यारूच आमचे टिनेजर्स, एडोलेसन्स. ही स्टेज व्हेरी इंट्रस्टींग. म्हणजे ह्या स्टेजीचेर एक भुरगो कन्फ्युज्ड आसता, ताका खबर तो आपुणूच म्हणजे हें करपाक ट्राय करता आपली आयडेंटिटी, आपूण कोण, आपूण कितें, आपल्या बॉडीन कितें चेंजीस जाता. तर तें म्हटल्यार आयडेंटिटी. त्याच टायमाचेर तांकां एक कन्फ्युजन आसता अबावट आपल्या बद्दल, आपल्या फ्युचरा बद्दल. तर ही स्टेज म्हणजे आयडेंटिटी वर्सीस रोल कन्फ्युजन, दॅट इज 12 to 18 इयर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एडोलेसन्स. देन नेक्स्ट इज इंटिमेसी वर्सीस आयसोलेशन. तर ह्या स्टेजीचेर सिक्स्थ स्टेज, 18
टू 40 इयर्स ह्या स्टेजीर इट इज ऑल्सो कॉल्ड एज यंग एडल्टहूड. बिकॉज ह्या स्टेजीर पावले की आमी एक सक्सेसफूल रिलेशनशीप फॉर्म करपाक ट्राय करता, एक इमोशनल रिलेशनशीप जर बरे तरेन जालें सगळें जाल्यार इट इज कॉल्ड एज इंटिमसी. और त्याच आनी दुसऱ्या सायडीन जर थोडे लोक म्हणजे ह्या स्टेजीचेर थोड्यांक भंय दिसपाक शकता कमिटमेंट दिवपाक, कमीट करपाक, और तांकां रिजेक्शन आपूण रिजेक्ट म्हणजे आपल्याक रिजेक्शन मेळटलें अशें तांकां दिसता जाल्यार एक मनान निर्माण जाता तो भंय. आनी फियर तो निर्माण जाल्ल्या कारणान आमी अशें आपल्याकूच आयसोलेट करतात, म्हणजे एकटे एकटे रावतात. सो दॅट स्टेज इज दीस स्टेज 6. मागीर नेक्स्ट इज जेनरेटिविटी वर्सीस स्टॅग्नेशन. तर ही स्टेज 40 to 60 इयर्स ह्या हाच्या मदीं आमी एक्सपिरियन्स करतात. तर ह्या स्टेजीन कितें जाता आतां लग्न जातात मोस्टली ह्या जाल्ले आसतात. तर आमी ह्या स्टेजीर पावलो की एक एडल्ट आसता तो आपल्या फ्युचर जनरेशनाक गायड करतात. कितें तरी पेरंटींग करपाचें, मागीर टिचींग करपाचें, हाका म्हणटात जेनरेटिविटी. आनी तेंच जर लायफान कांय आजून ह्या स्टेजीर पावून सुद्दां 40 to 60 इयर्स लायफान जर कांय पर्पज ना, आपूण कांय प्रोडक्टीव अशें करना जाल्यार जाता तें स्टॅग्नेशन, आसा थंयच उरप. दीस ही आशिल्ली स्टेज 7. And the last stage is integrity versus despair. It is also called as late adulthood. तर ह्या स्टेजीर पावलो की एक मनीस आपल्या लायफान एक क्वेशन विचारता आपल्याकूच, वॉट्स माय लायफ मिनींगफूल. आपल्यान लायफान कितें बरें केलां, आपलें कितें कितें केलें आपल्यान, हें सगळें तो आपल्या लायफान परत टर्न अशें करून चिंतता. जर ताणें लायफान खूब कितें बरें केलां जाल्यार बरें काम केलां, लायफ बरें जालें, सक्सेसफूल जालें, आनी जर तो सॅटिस्फायड आसा जाल्यार इट इज कॉल्ड एज इंटिग्रिटी. आनी तेंच जर ताका पश्चाताप जाता, जर ताका रिग्रेट जाता, आपल्यान जें कितें करपाक जाय आशिल्लें करूं ना, आपूण वायट संगतीन पडलो नाल्यार आपल्यान लायफान कितें तरी वायट केलें जाल्यार ताका जाता तें रिग्रेट आनी डिससॅटिस्फॅक्शन, तो सॅटिस्फायड आसना, आनी इट इज कॉल्ड एज डिस्पेर. तर ही स्टेज लेट एडल्टहूड. तर एरिक एरिक्सन सांगतात की सगळी स्टेज, ऑल द स्टेजीस आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो सगळ्या स्टेजींनी एक हेल्थी ग्रोथ इन इट्स स्टेज बिल्ड्स अ स्ट्रॉंग अँड मिनींगफूल लायफ. तर ऑल एग्जाम पर्सपेक्टिवांतल्यान ह्यो सगळ्यो स्टेजीस व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुमकां वीथ एज एज स्टेजीचें सगळ्या स्टेजीचें नांव खबर आसपाक जाय. थँक्यू.